हॅलो, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर आपण या सेशनमध्ये काय बघणार आहे की ॲटोमॅपर काय असते की डॉटनेटमध्ये एक ऑब्जेक्ट टू ऑब्जेक्ट बाइंडिंग करणारी एक लायब्ररी असते. राईट. आता जसं की आपण आत्तापर्यंत काय बघितलंय की DTO लिहून आपण किंवा एखादा आपण एंटिटी लिहून त्याचा आपण एखादा DTO क्रिएट करतो आणि त्याचा आपण API ला रिस्पॉन्स वगैरे पाठवतो. स्पेसिफिक डेटा आपण त्याच्याला जो आपल्याला पाठवायचा आहे किंवा जो आपल्याला हॅड करायचा आपण तो हॅड करतो आणि जो पाठवायचा आहे तो आपण स्पेसिफिक डेटा वगैरे पाठवतो. आता आपल्याला काय करायचं की ॲटो मॅपिंग करायचं. ॲटो मॅपिंग म्हणजे काय की जो आपल्याला DTO जरी आपण एकदा DTO डिक्लेअर केला तरी तो आपल्याला DTO रिराईट करायला लागायचा. राईट. तर आपल्याला तशी प्रोसेस न करता फक्त आपल्याला एक सिंटॅक्स लिहायचा ॲटो मॅपरचा आणि आपण ती प्रॉपर्टी DTOची मॅपिंग करायची. ओके. चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. पहिला आपला तो EV मॅनेजमेंटचा प्रोजेक्ट आपण बघूया की सोल्युशन एक्सप्लोररमध्ये कस्टमरचा आपण बघूया. कस्टमर कंट्रोलर. ओके. कस्टमर कंट्रोलरमध्ये त्याचे आपण मॉडेल्स. ओके. हा आपला मॉडेल आहे की त्याचा ID आहे, त्याचा फुल नेम आहे, त्याच्यानंतर त्याचा ईमेल आहे, सिटी आहे, तो इज ॲक्टिव्ह. जर आपण त्याचा डिलीट केलं तर तो इज ॲक्टिव्हचा आपण फॉल्स वगैरे करतो. राईट. आता त्याचा आपण DTO काय बनवलेला आहे की कस्टमर DTOज. ओके. क्रिएट कस्टमरला आपण काय काय पाठवलं की फुल नेम, ईमेल, सिटी, इज ॲक्टिव्ह. राईट. आता हाच आपण कंट्रोलरमध्ये कस्टमर कंट्रोलर. ओके. आता इथं बघा की आपण काय केलं की हा जो रिस्पॉन्स आहे, ओके, आपल्याला जो पाठवायचा आहे इथं आपल्याला प्रत्येक याला आहे ना DTO क्रिएट करायला लागतोय. राईट. की आपण इथं काय केलं की कस्टमर रिस्पॉन्स DTO त्याचा आपण काय की आयडीला आपण असाइन केलं फुल नेम, ईमेल. परत याच्या खाली पण काय केलं की कस्टमर रिस्पॉन्स DTO याचाच आपण एक रिस्पॉन्स घेतला आणि त्याच्या फील्ड आहे इथं परत बाइंड केलं. राईट. हा जो 4 लाईनचा कोड आहे तो प्रत्येक वेळेस रिपीट होतोय ना. आता हा जर आपल्याला जर वाचवायचा असेल, ओके, आता हा जर वाचवायचा असेल ना तर आपल्याला ॲटो मॅपर नावाची कन्सेप्ट वापरायची असते. ओके. आता ॲटो मॅपरचा सिंटॅक्स काय आहे की ॲटो मॅपरचा सिंटॅक्स की ते एक इनबिल्ट लायब्ररी आहे. इथं त्याचा सिंटॅक्स काय की क्रिएट मॅप. ती इनबिल्ट एक लायब्ररी आहे आणि त्याचा टाईप. आता पहिला जो टाईप असतो तो काय असतो की ज्याला मॅप करायचं आहे, ओके, जी आपली एंटिटी असते ना त्याचं नाव लिहायचं असतं की पहिल्यांदा सपोज कस्टमर एंटिटी. ओके. आणि सेकंड पॅरामीटर काय असतो की ज्याच्या प्रमाणे मॅप करायचं आहे म्हणजे जो आपला DTO असतो ना त्या DTOचं नाव लिहायचं असतं. बस एवढंच. आणि त्याचे फंक्शन ब्रेसेस एवढं लिहिलं ना की तुमचा जो रिस्पॉन्स आहे तो आपण क्रिएट करू शकतो. राईट. इथं एवढं लिहायचं आणि त्याच्या खाली एक सिंटॅक्स असतो की व्हेरिएबल. इथं आपण एक व्हेरिएबल बनवू DTO जो आपण एक मॅपर बनवणार. ओके. मॅपर बनवणार रन टाइमला त्याच्यावरती मॅप कस्टमर आणि किंवा कस्टमर DTO आणि ज्याच्याप्रमाणे मॅप करायचा आहे तो एंटिटीचं नाव. ओके. आता याच्यामध्ये मेनली आहे ना 2 टाईप पडतात. ओके. आता 2 टाईप कसे पडतात की देअर आर 2 टाईप्स ऑफ मॅपिंग. आता त्याच्यातला पहिला टाईप कोणता आहे की पहिला आहे की सोर्स टू डेस्टिनेशन. ओके. सोर्स टू डेस्टिनेशन. आता सोर्स टू डेस्टिनेशन काय असतं की जसं आपल्याकडे कस्टमर नावाचा एंटिटी आहे आणि त्याच्यापासून आपण जो रिस्पॉन्स पाठवणार आहे आपण कस्टमर DTOचा तो झाला की माझा सोर्स. म्हणजे मग ॲक्च्युअल ज्या सगळ्या फील्ड्स आहेत ना तो झाला माझा सोर्स. त्याच्यापासून मी एक थोडासा बारका एक ऑब्जेक्ट बनवला जो आपण DTO बनवला जो आपल्याला पाठवायचा आहे तो झाला काय झाला की सोर्स टू डेस्टिनेशन मॅपिंग. ओके. तो आता मेनली कशामध्ये असतो की जो आपण गेट API वगैरे वापरतो त्यासाठी मेनली आपण हा सोर्स टू डेस्टिनेशन हा आपण API हा आपण मॅपर वापरतो. ओके. इथं सोर्स टू डेस्टिनेशन. त्याचा सिंटॅक्स कस्टमर. ओके. कस्टमर आपला एंटिटी आणि त्याच्यापासून कस्टमरचा DTO.
कस्टमर DTO. आता याचा जर आपल्याला सिंटॅक्स करायचा झाला, क्रिएट मॅप, त्याच्यामध्ये त्याचं 2 टाईप असतात की कस्टमर किंवा कस्टमर DTO. सेमिकोलन. राईट. आता नेक्स्ट काय आहे की रिव्हर्स मॅपिंग. आता याचं उलट, जसं की आता आपण कस्टमर टू कस्टमर DTO केलं, याच्याच उलटच असणार की डेस्टिनेशन टू सोर्स, डेस्टिनेशन टू 2 ही, किंवा याला आपण रिव्हर्स मॅपिंग म्हणूया, रिव्हर्स मॅपिंग. ओके. आता रिव्हर्स मॅपिंग काय असते की जसं याला आपण थोडं मोठं करू. इथं येईल ते, आणि कस्टमर DTOच्या जागी असं येईल. ओके. की कस्टमर DTO, त्या कस्टमर DTO पासून आपल्याला जो डेटा भेटणार तो आपण कशाला पाठवणार आहे की कस्टमर एंटिटीला पाठवणार आहे. ओके. क्रिएट मॅप, इथं कस्टमर DTO, आणि इथं त्याला एक फंक्शन अप्लाय करायला लागतं की डॉट रिव्हर्स मॅप, रिव्हर्स R कॅपिटल, रिव्हर्स आणि M कॅपिटल, रिव्हर्स मॅप. असे एवढं फंक्शन अप्लाय केलं की आपलं जे मॅपिंग होतं, आपलं जे सोर्स टू डेस्टिनेशन होतं ना, त्याच्या उलट होतं की रिव्हर्स मॅपिंग, जी डेस्टिनेशन टू सोर्स मॅपिंग असतं. ओके. आता जसं मी सांगितलं की ॲटो मॅपर, यालाच या सगळ्याला इथं रेक्टँगल करू की हा जो सगळा आहे या सगळ्याला काय बोललं जातं की ॲटो मॅपर. ॲटो मॅपर. आता ॲटो मॅपरची जसं मी सांगितलं की गरज का पडली, जो आपण DTO लिहायचो त्याचा आपण एखादा ऑब्जेक्ट वगैरे बनवायचो, तो ऑब्जेक्ट हा प्रत्येक वेळेस रिपीट लिहायचे आहे ना. आता याच्या जागी आपल्याला काय वापरायचं की फक्त आपण एक मॅपर बनवायचा, आणि मॅपर बनवून तो आपण इथं मॅपर कन्स्ट्रक्टर मध्ये इनिशियलाइज करायचा, आणि तो इनिशियलाइज करून इथं आपण वापरायचा. बस एवढा सिंटॅक्स वापरायचा की एका लाईन मध्ये. ओके. आता ॲटो मॅपर वापरताय ना, आपल्याला पहिलं काय करायचं आहे की एक न्यूगेट पॅकेज लागणार आहे. ओके. न्यूगेट पॅकेज लागताना इथं न्यूगेट पॅकेज मॅनेजर कन्सोल आपण ट्राय करूया. ओके. GUI न वापरता इन्स्टॉल. ओके. इन्स्टॉल पॅकेज ॲटो मॅपर. ओके. 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 बघा इन्स्टॉल तर झालेलं दिसतंय, किंवा टूल्स मधून GUI एकदा इन्स्टॉल पॅकेज मॅनेजर सोल्युशन्स. ओके. इथं ॲटो मॅपर. ओके. ॲटो मॅपर इन्स्टॉल बरोबर झालं नाही, काहीतरी एरर आला. या इथं एक्सेप्ट. ओके. आपला ॲटो मॅपर सक्सेसफुली इन्स्टॉल झालेला आहे. राईट. आता इन्स्टॉल झाल्यानंतर program.cs मध्ये आपल्याला ते रजिस्टर करायचं आहे.
इथं रजिस्टर करूया आपण त्याला की बिल्डर डॉट सर्व्हिसेस नंतर डॉट ॲड ॲटो मॅपर. ओके, ॲड ॲटो मॅपर आणि त्याला टाईप द्यायचा असतो. टाईप ऑफ त्याचा टाईप ऑफ काय आहे की कस्टमर प्रोफाईल. कस्टमर प्रोफाईल आपल्याला क्रिएट करायची आहे अजून, त्यामध्ये रजिस्टर फक्त आपण करून घेतलेला आहे. ओके, आपण हा एक प्रोफाईल बनवणार आहे. आता प्रोफाईल बनवताना आहे ना आपल्याला काय लागणार आहे की कंट्रोलर हे सगळे मिनिमाइज करूया. आता इथं आपल्याला एक प्रोफाईल न्यू फोल्डर बनवायचा. त्या न्यू फोल्डरचं नाव काय द्यायचं की मॅपिंग. ओके, जे पण आपलं DTO पासून एनटीडी जी आपण मॅपिंग केली ना त्या मॅपिंगमध्ये हे सगळं आपल्याला टाकायचं आहे की मॅपर्स. ओके, ॲड न्यू आयटम कस्टमर प्रोफाईल डॉट CS. कस्टमर प्रोफाईल कॅनॉट कन्वर्ट सिस्टीम डॉट टू फाईल. बरं बघू, लास्टला बघूया त्याच्यानंतर. ओके, आता इथं काय करायचं आहे की इथं नेमस्पेस डॉट मॅपिंग. ओके, त्यानंतर पब्लिक क्लास कस्टमर प्रोफाईल तो इनहेरिट होतो प्रोफाईल्स पासून. ओके, या प्रोफाईल पासून तो इनहेरिट होतो. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला एक कन्स्ट्रक्टर बनवायचं आहे पब्लिक कस्टमर प्रोफाईल आणि त्या कस्टमर प्रोफाईलमध्ये एक मॅप बनवायचा आहे. ओके, कोणता मॅप बनवायचा आहे की क्रिएट मॅप. त्याचा टाईप असणार आहे की कस्टमर, जो आपण DTO आहे किंवा जो आपली एंटिटी आहे ना तो असणार आहे आपला कस्टमर. ओके, म्हणजे काय झालं आपण सोर्स पासून डेस्टिनेशन पर्यंत बनवणार आहे. आता त्यात सेकंड पॅरामीटर काय असणार आहे की कस्टमर रिस्पॉन्स DTO. आता हा आपण कुठं वापरणार आहे की इथं कंट्रोलरमध्ये कस्टमर कंट्रोलर. ओके, हा जो कस्टमर रिस्पॉन्स आहे ना ह्याला आपण ही जी लाईन आहे ना ती आपण कमी करणार आहे. ओके, कस्टमर प्रोफाईल नाही, कस्टमर रिस्पॉन्स. कस्टमर रिस्पॉन्स DTO. ओके, इथं आपण ते रजिस्ट्रेशन वगैरे केलं राईट. किंवा आपण अजून एक करूया मॅपिंग की सोर्स टू डेस्टिनेशन केलं तर डेस्टिनेशन टू सोर्स करूया की क्रिएट मॅप. त्याचा टाईप असणार आहे की कस्टमर रिस्पॉन्स DTO टू कस्टमर. ओके, आणि जी ही क्रिएट करू क्रिएट इज कस्टमर DTO. आणि तिसरी लाईन असणार आहे की अपडेट कस्टमर. ओके, क्रिएट मॅप अपडेट कस्टमर DTO आणि त्याचा टाईप असणार आहे कस्टमर. ओके, आता हे सगळं आपल्याला लाईन बाय लाईन सगळे एक्सप्लेन करून घ्यायचं आहे. ओके, आता आपण हे काय बनवलं की 3 मॅपिंग बनवले. पहिला मॅप काय बनवला की कस्टमर पासून कस्टमर रिस्पॉन्स DTO बनवला. त्यानंतर आपण काय केलं की कस्टमर DTO त्याच्यापासून आपण कस्टमरकडे राईट. आणि नेक्स्ट काय केलं आपण अपडेट कस्टमर आणि त्याच्यापासून कस्टमरकडे. ओके, आता पहिला गेटसाठी आपण बनवला. ओके, इथं आपण काय टाकूया की दिस इज फॉर गेट. आता जी गेट API आहे त्या कंट्रोलरमध्ये ही जी गेटवाली API आहे. आता गेटमध्ये काय आहे की कस्टमर रिस्पॉन्स DTO. ओके, कस्टमर रिस्पॉन्स DTO काय की कस्टमर पासून आपण कस्टमर रिस्पॉन्स DTO बनवला तो आपण गेट करणार आहे राईट. आणि
जो आपल्याला द्यायचा आहे रिस्पॉन्स ह्यातला आय डी द्यायचा आहे, नेम द्यायचा आहे, ईमेल, सिटी आणि इज ॲक्टिव्ह एवढंच द्यायचं आहे. राईट, त्यासाठी आपण तो बनवला. आता सेकंड काय आहे की पोस्ट बनवला. ओके, पोस्ट म्हणजे काय की मला एक डेटा येणार आहे, तो डेटा मी इथं आहे असा त्याला मी बाइंड करणार आहे. राईट, की गेट बाय आय डी न वगैरे गेला हा वाला, की मला जो डेटा येणार आहे तो डेटा मी कस्टमरमध्ये केलं आणि तो ॲड केला आणि तो ॲड केलेला डेटा इथं मी परत आपला त्याचा आय डी वगैरे क्रिएट करून तो पाठवून दिला. राईट, त्यासाठी हा असणार आहे की पोस्ट मेथड आणि लास्ट वन असणार आहे की थर्ड वन तो असणार आहे की पुटसाठी. ओके, कुठे गेला पुटवाला, हा वाला की पुटसाठी की अपडेट कस्टमर डिटेल आहे का, की अपडेट कस्टमरला त्याचा नाव घेऊन त्याचं सगळं आपल्याला इथं अपडेट करावं लागते आणि तो एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करून इथं अपडेटची आपल्याला क्वेरी, अपडेटची आपल्याला एंटिटीची लिंक क्यू वापरायला लागते. राईट, तर आपलं इथं हे सगळं झाल्यानंतर प्रोग्राम डॉट सी एस मध्ये बिल्डर सर्व कस्टमर प्रोफाईल बराबर तर आहे. इंट्रोड्यूस टाइप ऑफ कस्टमर, इंट्रोड्यूस लोकल नाही. त्याला आपण काय करूया की डॉट असेंब्ली ओके, आपल्याला काय केलं आता इथं की सर्व्हिसेस मधून आपण एक ॲड ॲटोमॅपर केला, त्याचा आपण एक ऑब्जेक्ट बनवला. ओके सर, CFG, आणि तो CFG मधून ॲड मॅप्स आणि टाईप ऑफ कस्टमर डॉट असेंब्ली असं आपण केला. आता हा सेंटेन्स काय असतो की प्रत्येक वर्जननुसार चेंज होत राहतो. राईट, त्याच्या अगोदरचा सिंटॅक्स काय होता की वेगळा होता पण तो एरर देत होता, त्यासाठी आपण हा सेपरेट सिंटॅक्स दुसरा आपण लिहिलेला आहे. आता नेक्स्ट आपल्याला काय बघायचं की कंट्रोलरमध्ये. ओके, कस्टमर कंट्रोलरमध्ये आपल्याला हा जो ॲटोमॅपर आहे तो आपल्याला कन्स्ट्रक्टर मधून इम्पोर्ट केला पाहिजे. राईट, की इथं कॉमा सेपरेटेड आय मॅपर, त्याचा आपण मॅपर बनवला. राईट, आता त्याच्या अगोदर इथं आपल्याला एक प्रॉपर्टी डिक्लेअर केली पाहिजे, प्रायव्हेट रीड ओनली, रीड ओनली आय मॅपर. ओके, त्याचा आपण अंडरस्कोर मॅपर बनवला. आता हा मॅपर आल्याला आपल्याला इथं कन्स्ट्रक्टर मधून भेटणार आहे, तो आपल्याला इथं असाइन केला पाहिजे. राईट, कन्स्ट्रक्टर मधून आपल्याला त्याची व्हॅल्यू भेटली. आता जिथं आपला गेट API आहे, ओके, ही जी गेट API आहे तिथं आपल्याला वापरायचं आहे. राईट, आता इथं आपण कसं वापरू शकतो की ओके, इथं ही लाईन आपल्याला तशीच ठेवायचं आहे की रिपोजिटरी मधून जो आपल्याला डेटा येणार आहे तो आपण कस्टमर्स या व्हेरिएबल मध्ये घेणार आहे. राईट, आता त्याच्यानंतर कस्टमर डिटेल्स नंतर ॲज इट इज इथं आपण याला कमेंट करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण काय चेंज केला, की व्हेरिएबल कस्टमर डिटेल्स.
ओके किंवा कस्टमर डिटेल्स आणि त्याच्यामध्ये अंडरस्कोर मॅपर डॉट मॅप. ओके, आणि त्या मॅपला ॲज अ मला लिस्ट रिटर्न पाहिजे, त्याचा टाईप आपल्याला लिस्ट पाहिजे. आणि तो लिस्ट काय म्हणतो की मला कशाचा आहे तो. ओके, तर कस्टमर डिटीओ, कस्टमर रिस्पॉन्स डिटीओ आणि त्याचा कस्टमर. ओके, हां बरोबर आहे. कळलं की आपण आपल्याला एक लिस्ट पाहिजे, त्या लिस्ट मधला कस्टमर रिस्पॉन्स डिटीओ. ओके, कस्टमर रिस्पॉन्स डिटीओ म्हणजे काय की सोर्स टू डेस्टिनेशन. कळलं का तुम्हाला की मला कस्टमर रिस्पॉन्स डिटीओ पाहिजे, याचा म्हणजे जो टाईप आहे तो मला पाहिजे. आणि कशाचा त्याचा टाईप आहे की कस्टमर्स, जेवढी माझी एंटिटी आहे ना त्याच्यातले मला फक्त कस्टमर डिटीओज एवढेच पाहिजे. इथं मला काय करायला लागायचं बघा, आय डीला मला सी डॉट आय डी, फुल नेमला सी डॉट फुल नेम, ईमेलला सी डॉट ईमेल, सिटीला इज इक्वल टू सी डॉट इन. एवढ्या ज्या 4 लाईनी आहेत किंवा आपण जो डीटीओ रिस्पॉन्स डीटीओ बनवतो तो आपल्याला रिपीट कोड लिहायची गरज नाही. आपल्याला फक्त काय करायचं की एक मॅपर बनवायचा आहे आणि तो मॅपिंग फंक्शन ॲज इट इज इथं मॅप करायचा आहे. ओके, आपण आता हा रन करून बघूया. काय नाव आहे की कस्टमर गेट कस्टमर. ओके, आणि त्याची ही गेट एपीआय. ट्राय इट आउट, एक्झिक्यूट. आला का माझा की आय डी फुल नेम ईमेल सिटी इज ऍक्टिव्ह, आय डी फुल नेम ईमेल सिटी आणि इज ऍक्टिव्ह. राईट. आता जर का मला ह्याच्यामध्ये चेंज करायचं असेल, मला डीटीओ इज ऍक्टिव्ह नको आहे. ओके, तर मी काय करणार की डीटीओज कस्टमर डिटेल्स मध्ये कस्टमर रिस्पॉन्स डीटीओ हा जो इज ऍक्टिव्ह आहे ना त्याला मी कमेंट करतो. एरर आता कुठं आले. ओके, आता हे तर मला जिथं आता हे मी वापरलं ना गेटचे एपीआय वगैरे, कस्टमर गेट बाय आय डी, तिथं मला आता चेंज करायला लागणार. ओके, फक्त आता तुम्हाला कळलं की एवढ्या जागी चेंज करण्यापेक्षा जर मी फक्त एका डीटीओ मध्ये चेंज केला ना, माझे हे अख्खेच्या अख्खे रिस्पॉन्स, ओके अख्खेच्या अख्खे रिस्पॉन्स माझे चेंज होत आहेत. हा तुमचा ॲटो मॅपरचा फायदा आहे. ओके, एक फक्त चेंज करायचा आणि सगळ्या जिथं जिथं आपण मॅपिंग केले ना तिथं तिथं आपल्याला चेंजिंग ऑटोमॅटिकली भेटणार आहे. राईट. आता आपल्याला काय करायचं आहे की आपण गेट बाय आय डी जो आहे कंट्रोलर ओके, इथं आपण चेंज केला. राईट. आता हा जो कोड जरी काढला आपण तरी चालते. ओके, एक एक लाईन आपला कमी होते. आता हा जो गेट बाय आय डी आहे इथं पण आपल्याला वापरायचा आहे. राईट. हे जे आहे रिस्पॉन्स आपल्याला इथं कमेंट केला, इथं आपल्याला तो वापरायचा आहे. आता इथं आपण कसं वापरणार की सेम ॲज इट इज, हा कस्टमर नॉट फाउंड असेल तर कस्टमर नॉट फाउंड, इथं व्हेरिएबल, ह्या व्हेरिएबलचं नाव ॲज इट इज कस्टमर डिटीओ. राईट. व्हेरनं आपण क्रिएट केला इज इक्वल टू अंडरस्कोर मॅपर. ओके, अंडरस्कोर मॅपर मॅप कस्टमर रिस्पॉन्स डीटीओ आणि त्याला आपण ॲज इट इज कस्टमरच्या एंटिटी प्रमाणे तो मॅप कर. ओके, असं आपण सांगितलं. सेव्ह केला आणि रन केला. ओके, कस्टमर्स आणि त्याचा गेट बाय आय डी, ट्राय इट आउट, त्याचा आपण आय डी 1 टाकू. आहे का, भेटला का मला गे आहे तेवढ्याच फील्ड. राईट. आणि हा पण आपल्याला आता कोड नको आहे. ओके, किती कोड वाचला की 4 आणि 4 8 लाईनीचा आपला कोड वाचला. फक्त काय की
एक आपण थोडक्यात एक क्लास बनवला आणि त्याच्यामध्ये आपण एक मॅपिंगची जी आपल्याला कन्सेप्ट असते किंवा जर आपण ॲटो मॅपर आहे सोर्स टू डेस्टिनेशनचा तो आपण तिथं वापरला आणि इकडे आपल्याला काय वापरायचं आहे की मॅपर डॉट मॅप मॅप तू कसं कर ओके कशाप्रमाणे कर की रिस्पॉन्स डिटेल पहिला असतो की कशाप्रमाणे कर आणि कशाच्या अगेन्स्ट कर ओके हा जो कस्टमर्स आहे ना हा कस्टमर्स याच्या अगेन्स्ट कर या रिस्पॉन्स डिटेलच्या प्रमाण म्हणजे त्यातल्या स्पेसिफिक फील्ड मला मॅपिंग करून दे राईट आता पोस्टमध्ये आपल्याला चेंज करायचा आहे ओके एच टी पी पोस्टमध्ये हा जो चेंज आहे इथं याला आपण कमेंट करू ओके आता इथं व्हेअर कस्टमर इज इक्वल टू अंडरस्कोर मॅपर डॉट मॅप ओके आता त्याचा टाईप आहे कस्टमर आणि इथं काय असणार आहे की कस्टमर क्रिएट कस्टमर डीटीओ आता इथं काय झालं बघा की रिव्हर्स मॅपिंग झालं ओके रिव्हर्स मॅपिंग म्हणजे काय झालं की त्याला आपण काय सांगितलं की मी हा जो व्हेरिएबल आहे त्याच्यापासून हा माझा टाईप असणार आहे कस्टमर हा एंटिटी आहे त्याच्यापासून क्रिएट कस्टमर डीटीओ प्रमाणे मला बाइंडिंग करून दे राईट हे बाइंडिंग झालं आपण इथे काय केलं की एक व्हेरिएबल बनवला आपण जो आपल्याला ऍड करायचा आहे ना क्रिएट कस्टमर करायचा पोस्ट तो आपण क्रिएट केला आता नेक्स्ट आपल्याला जो पाठवायचा आहे रिस्पॉन्स ओके तो रिस्पॉन्स पण आपल्याला क्रिएट केला पाहिजे व्हेअर कस्टमर डीटीओ ओके इज इक्वल टू अंडरस्कोर मॅपर डॉट मॅप ओके आणि त्याचा जो टाईप आहे तो आहे की कस्टमर रिस्पॉन्स डीटीओ कस्टमर इथं कस्टमर कस्टमर रिस्पॉन्स डीटीओ आणि त्याचा जो टाईप आहे इथं तो आहे कस्टमर सेमिकॉलन रिटर्न ओके बरोबर आहे आता इथं काय केलं की इथं क्रिएटेड ॲक्शन ॲट ॲक्शन नेम ऑफ गेट कस्टमर आय डी जे आपल्याला कस्टमरची आय डी पाहिजे ते आपल्याला पाहिजे त्यानंतर न्यू कस्टमर आय डीच्या अगेन्स्ट आय डी आणि जो आपला रिस्पॉन्स आहे तो आपण इथं रिस्पॉन्स पाठवून दिला राईट हा आपण काढून टाकला ओके ह्या 4 लाईनी आणि ह्या 5 लाईनी आहे का 5 लाईन किती कोड सिम्पल झाला राईट पोस्ट झालं आता थर्ड आपल्याला काय बघायचं की लास्टचा पुटवाला बघायचा आहे ओके आता पुटमध्ये अंडरस्कोर ओके अंडरस्कोर मॅपर डॉट इथं कस्टमर रिस्पॉन्सच्या जागी अपडेट कस्टमर डीटीओ आणि त्या अपडेटला ॲज अ कस्टमर आपण पाठवून द्यायचा ओके अंडरस्कोर डॉट अपडेट कस्टमर आणि अवेट कस्टमर वगैरे ओके आणि इथं कस्टमर डीटीओ आहे ना हा आपल्याला नकोच आहे ओके इथं आपण काय करायचं की अंडरस्कोर मॅपर डॉट मॅप आणि या इथं आपल्याला मॅप काय काय करायचं आहे की रिस्पॉन्स डीटीओ ओके कस्टमर रिस्पॉन्स डीटीओ आणि त्या कस्टमर रिस्पॉन्स डीटीओला सेकंड पॅरामीटर आपल्याला पाठवायचं आहे की कस्टमर टाईप नको आपल्याला इथं आपण मॅपच करू
ही लाईन इथं नाही आपल्याला पाहिजे, चुकीचं झालं. ओके, इथं जो आहे ना, इथं इथं पाहिजे आपल्याला एक्स. ओके, इथं कस्टमर डिटेल अपडेट एकदा अपडेट कस्टमर डिटेल आणि सेकंड पॅरामीटर आपला कस्टमर. ओके, इथं आपण मॅपिंग केलं आणि मॅपिंग नंतर आपण इथं रिपोजिटरीमध्ये कॉल केला, त्याला आपण कस्टमर पाठवला. त्यानंतर आपण अवेट रिपोजिटरी सेव्ह असिंक्रोनस आणि त्याच्यानंतर इथं अंडरस्कोर सॉरी कस्टमर डिटेलला इथं इथं आता ॲक्च्युअली आपला पार्ट आहे की अंडरस्कोर मॅपर डॉट मॅप, त्याचा जो टाईप आहे कस्टमर रिस्पॉन्स डिटीओ. ओके, आणि कस्टमर रिस्पॉन्स डिटीओला आपण पाठवणार आहे कस्टमर. ओके, असा त्याचा सिंटॅक्स आहे. आणि महत्त्वाच्या त्याच्यामध्ये एक तुम्हाला गोष्ट सांगायची राहिली, म्हणजे हे सगळं आपलं क्रेड ऑपरेशन झालं. क्रेड रीड आय डीने घेतलं, पोस्टने घेतलं, आपण पुट केलं. आणि डिलेट आहे ना, ज्यावेळेस आपलं डिलेट, तर या डिलेटला आपल्याला ॲटो मॅपिंग लागत नाही का, तर आपण त्याचा आपण डिटेल्स बघत नाही ना, स्पेसिफिक आपण फील्ड करतच नाही, पूर्णपणे आपण एखादा युजर आपण डिलीट करतो. राईट, त्यामुळे डिलेटला कधीच लक्षात ठेवायचं की ॲटो मॅपर आपल्याला लागतच नाही. ओके, कस्टमर कस्टमर कस्टमर. ओके, आपण पहिलं गेट करू. गेट केल्यानंतर एक नंबरला राहुल पाटील ईमेल आय डी वगैरे भेटला. आपण 2 नंबरचा आय डी आता गेट करू, गेट बाय आय डी करू. ओके, गेट बाय आय डी 2 नंबरचा आला का माझा, अमित शर्मा 2 नंबरचा. आता नेक्स्ट आपण काय केलेलं की पोस्ट नवीन कस्टमर आपण ॲड करायचा होता. राईट, त्याचं फुल नेम असं आपण काहीतरी टाकू की गॅरी पॉटर टाकू. ओके, त्याचा आपण ईमेल टाकू की gary@gmail.com. सिटी आपण टाकू की लंडन आणि इज ॲक्टिव्ह ट्रू. बरोबर, आणि त्याच्यानंतर असणार आहे एक्झिक्यूट. त्याला आय डी भेटला, फुल नाव भेटलं, ईमेल भेटला. राईट, आता आपण आय डीनं त्याचा आपण आय डी कुठे केलेलं, इथं 11 नंबरचा आला का माझा, gary.potter@gmail.com ट्रू. राईट, आता पुटमध्ये ओके आपल्याला त्याचा अपडेट करायचा आहे. 11 नंबरचा आय डी. ओके, त्याला आपण काय टाकू की ओम गॅरी. ईमेल टाकू की ईमेल काय टाकूया आपण त्याचा, असं आपण काहीतरी ईमेल टाकू. राईट, .com .ला आणि सिटी आपण त्याचं टाकू की पुणे, इज ॲक्टिव्ह ट्रू. एक्झिक्यूट. ओके, रिस्पॉन्स ओके आला, आपला जो अपडेट झाला तो आपल्याला अपडेटेड नेम आला. आता जर का मला हा गेट एक्झिक्यूट केला, इथं पण अपडेटेड यायला पाहिजे, आला अपडेटेड. आता हा मला युजर डिलीट करायचा आहे, तर इथं मी काय टाकणार, ट्राय इट आउट. आता आपण डिलीटची पे लिहिलीच नाही, तरी पण आपण डिलीट करू. एक्झिक्यूट. ओके, रिस्पॉन्स डिलीट. ओके, आता जर मी हा गेट करायचा प्रयत्न केला इथून एक्झिक्यूट, तर कस्टमर नॉट फाउंड आला का. ओके, इथपर्यंत सगळं तुम्हाला ॲटो मॅपिंग करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. नेक्स्ट सेशनपासून आपण ॲडव्हान्स टॉपिक चालू करणार आहे की JW2 काय असतं वगैरे. ओके.